नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। यंदाही 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे। मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढेच महत्व आहे। सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते। यालाच आपण सुगड पूजन असे म्हणतो। काही ठिकाणी याला खण म्हणतात, मातीची बोळकी, सुगड लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातं। पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच, तर अशा वेळी घरात लहान गडव्यांची सुगड पूजा केली जात होती। पण आज मकर संक्रांत आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगड हे मिळतात आणि या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची, सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे। त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा या सुगडांचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सुगड हे दोन प्रकारचे असतात। काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात। तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसेच सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत। तर लक्षात ठेवा, सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे आहेत। जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केले तरीही चालू शकतात, पण शक्यतो भोगीच्या दिवशीच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत। आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे। आणि बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून देखील घ्यायचे आहेत। सुगड किंवा खण कोठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टवखे निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत। आणि सुगड खरेदी केल्यानंतर तेथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा देखील करायची असते। आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो। कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण म्हणजे सुगड पूजायचे असतात। त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात। बघा, काही ठिकाणी धुतले जातात तर काही ठिकाणी धुतले जात नाहीत। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता। पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर ते नवे कोरे खण पुजलेले असतात आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो। काही जण भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता। भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही हळदी कुंकू लावून तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरी देखील चालू शकतं। तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया। मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा। तर एका सुवासिनीसाठी आपल्याला 5 सुगड आणि 1 मातीची पंती लागते। जर 2 सुवासिनी असतील तर आपल्याला 10 सुगड आणि 2 मातीच्या पंत्या लागतील। तर हे प्रथम लक्षात घ्या। म्हणजे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीसाठी 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे खरेदी करायची आहे। बघा, काही जणी 7 पण सुगड घेतात, एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून। पण काही जणी या 5 पैकीच एक तुळशीजवळ ठेवतात आणि एक देवाजवळ ठेवतात। काही जणी तुळशीचं वेगळंच असं सुगड घेतात। बघा, तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा। सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेचच सुगड पूजा करून घ्यायची आहे आणि ही सुगड पूजा करण्यासाठी अगदी 5 मिनिटेच लागतात। आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजे तांबड्या रंगाचे सुगड हे एका सुवासिनीसाठी 5 सुगड आणि 1 मातीची पंती, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुले मार्केटमधून घेऊन यायची आहेत। सुगड पूजेची आधी ही तयारी करून ठेवा। तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तेथे हे साहित्य आपल्याला जमा करून ठेवायचं आहे। पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित जमा करून ठेवायचं आहे। आता सुगड पूजा कशी करायची ती पाहूया।
तर मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. नंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करूनच या पूजा कराव्यात. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र हे अंथरून ठेवा. सर्वात आधी दिवा लावून घ्या. दिव्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करावी. दिव्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्या. नंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर सुगड धुवायच्यात किंवा ओल्या कपड्यांनी पुसले तरी देखील चालतील. आणि आता 5 सुगडांना तुम्ही 5 ठिकाणी उभे हळदी कुंकू लावा किंवा फक्त सुगडांना हळदी कुंकू लावलं तरीही चालेल. आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचा आहे. संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्व असतं, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचं आहे. नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचं आहे आणि नंतर मग तिळगुळ किंवा ह्याला काही जण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काही जण साखरेचे तिळगुळ म्हणतात, तर ते टाका. त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व त्या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या दिवसामध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात, म्हणजे सुगडामध्ये. तर आपल्याला एक एक करून घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोर, ऊसाचे कांडे, भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा याला ज्वारीचं कणीस असंही म्हणतात. तर हे ज्वारीचं कोवळं कणीस, त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले घाटे, त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या, पावटा, वांग सुगडामध्ये भरून ठेवा, म्हणजे सुगडामध्ये भरावे. एखादं साहित्य जर नसेल तरी देखील चालू शकतं, पण या सगळ्या भाज्या तुम्ही सर्व सुगडामध्ये भरू शकता. हे अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सुगडामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत, तुम्हाला छान दिसावं म्हणून. आणि या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात, त्या सहजपणे मिळू शकतात. आता आपण हे जे काही साहित्य किंवा हे जे काही वाण सुगडामध्ये भरलं, तर हे थोडंसं आपल्याला जास्तीच करायचं आहे, कारण सुगडामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरातील देवांना ते व्हायचं असतात. तसे संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं. आपण ज्या ठिकाणी ओवासायला जाणार आहोत, ज्या मंदिरामध्ये, तर त्या देवीला पण व्हायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांसाठी ओटीमध्ये घालायचं देखील असतं आणि त्यामुळे थोडंसं जास्तीच हे वाण आपल्याला करायचं असतं. असं सर्व सुगडामध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पंतीमध्ये थोडंसं तिळगुळ तांदूळ ठेवायचं, हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल ठेवतात, जसं तुमच्याकडे ठेवलं जातं तसं ठेवायचं. आणि ती पंती मग आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करून घ्यायची. सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं. सुवासिनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. थोड्या अक्षता व्हायच्या, फुलं असेल तर फुल देखील व्हायचं. आणि त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणपोळ्या करतात, त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनवले असतील तर त्याचा नैवेद्य आपल्याला या सुगडांना दाखवायचा आहे, किंवा तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करा. आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं, अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसायाला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे, ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात. त्याचबरोबर आपण ज्या पंतीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवला आहे तर ती पंती सुद्धा आपण घ्यायची आणि त्याने स्त्रियांना वसायचं असतं. त्या तीळ तांदळाने वसायचं असतं. काही जणी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड दान करतात, काही जण फक्त सुगडामधील वाण घालतात, काही जणी वाण शिल्लक ठेवलेलं असतं तर ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता.
आपण मंदिरात जाताना सुद्धा ते वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण व्हायचं असतं. आणि अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणीला आणि त्यानंतर घरातील तुळशीला ओसायचं. आणि नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत तर त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओसायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाणाचं जे उरलेलं असेल तर ते आपल्या घरी आलेल्या जे हळदी कुंकवासाठी स्त्रिया असतील तर त्यांच्या ओटीमध्ये ते घालायचं. हे सुगड आपण आपल्यापाशीच ठेवले तरीही चालतात. यातील जो ओवसा आहे तो आपण गायीला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकतो. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकांना ओसायला आवर्जून जातात आणि सर्व स्त्रिया तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करतात आणि तेथेच एकमेकींना ओवाळतात. बघा, त्यानंतर त्यातून एक सुगड देवासमोर, एक सुगड तुळशीपाशीही ठेवतात. घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिलांनंतर 5 जणींना देखील वाण म्हणून देतात, पण हे सुगड संक्रांती दिवशीच दान करतात किंवा वाण देतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड हे दान करतात म्हणजेच वाण देतात. बघा, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी काही माहिती नसते, तर त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगी व्हिडिओ हा असणार आहे. तर त्यांनी देखील हा आवर्जून पहा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.